भारत हा कृषीप्रधान देश, पण आजची शेती फक्त परंपरेवर नाही तर विज्ञान आणि नवकल्पनांवर उभी आहे. याच ध्येयाने 2016 साली एक स्वप्न उभं राहिलं, शाश्वत शेतीचं, वैज्ञानिक शेतीचं आणि शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचं. हे स्वप्न साकार केलंय डॉक्टर प्रफुल्ल गाडगे सर यांनी. शिक्षण PhD कृषी जीव रसायनशास्त्र, मॅनेजिंग डायरेक्टर बायोमी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. 22 प्रकारच्या उच्च प्रतीच्या जैविक निविष्ठांची निर्मिती बायोमीद्वारे केली जाते. अत्याधुनिक हायटेक प्रयोगशाळा आणि संपूर्ण भारतभर वितरणाची भक्कम साखळी. केंद्र सरकारकडून संशोधनासाठी 58 लाखाचा निधी, मान्यताप्राप्त स्टार्टअपचा दर्जा आणि देशाच्या कृषी धोरण निर्मितीमध्ये सक्रिय सहभाग. बायोमीने विकसित केलेले सॉइलोमीटर देशाच्या केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते लॉन्च झाले आहे. हे केवळ उत्पादन नाही तर शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाची क्रांती आहे. मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया ICAR या सन्मानाने गौरवलेले 50हून अधिक शेतकरी हेच बायोमीच्या कार्याचे खऱ्या अर्थाने यश आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जैविक निविष्ठा अत्याधुनिक मशीनच्या साहाय्याने कशा तयार केल्या जातात, त्यांचा शेतीमध्ये योग्य वापर कसा करावा आणि कृषी साक्षरतेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी बायोमी दर महिन्याला घेत असलेला विशेष प्रशिक्षण कार्यक्रम. चला तर मग विज्ञान, तंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीच्या या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सबस्क्राईब करा बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी पहा. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, बायोमीची सुरुवात कशी झाली? बायोमीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कृषी साक्षरता अभियान चालवले जाते, त्याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती द्या. 2016 साली बायोमीची स्थापना झाली, जी कंपन्यांना संशोधन सेवा उत्पादनांसंबंधी मार्गदर्शन करते, ज्याच्यामध्ये शेतीतल्या विविध ज्या समस्या आहेत त्यांच्यावरती उत्पादन निर्मिती, फॉर्म्युलेशन्स डेव्हलपमेंट, धोरणात्मक अनुरूप देण्याचं काम जे आहे बायोमी हे कंपनी म्हणजेच कॉर्पोरेट, NGOज तसेच शासकीय संस्था यांच्यासोबत काम करतं. याचसोबत कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाची गरज जी आहे ती कृषी रसायनांच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शनाची. त्या संदर्भात ही गरज ओळखून बायोमीनं कृषी रसायने साक्षरता अभियान सुरू केलं, ज्यातनं शेतकऱ्यांना योग्य उत्पादनाची निवड करता यावी, उत्पादन खर्च कमी व्हावा आणि उत्पादन योग्य दर्जाचे यावे. या अनुषंगानं बायोमीचं कृषी रसायने साक्षरता प्रशिक्षण घेतलं जातं. दर महिन्यातनं एकदा ही बॅच घेतली जाते आणि यातनं हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि त्यातले अनेक शेतकरी जे आहेत त्यांना शेतीतनं शेतकरी ते मिलेनियर शेतकरी म्हणजे उत्पादन वाढीतनं आर्थिक सोबतता यामध्ये आपण काम केलं. म्हणजे सॉइलोमीटर डेव्हलप केलेले आहेत, तर त्याविषयी आम्हाला थोडी सविस्तर माहिती द्या. माती परीक्षण म्हटलं की प्रयोगशाळेमध्ये जा, सॅम्पल द्या आणि वेगवेगळ्या प्रयोगशाळांचे वेगवेगळे निष्कर्ष, यामुळे शेतकरी गोंधळात पडतात. परंतु हेच माती परीक्षण, हीच प्रयोगशाळा आपल्या बांधावर असेल तर अशाच प्रकारे बायोमी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची स्वतःची बांधावरची प्रयोगशाळा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवते. हे जे 2 बॉक्सेस आपल्याला दिसत आहेत, ह्या माध्यमातून बांधावरती माती सजीवता परीक्षण, सॉइल ऑर्गॅनिक कार्बन, NPK इत्यादी गोष्टी बांधावरती केल्या जातील. त्याचे निष्कर्ष आपल्याला मिळतील आणि त्या माध्यमातून आपण शेतीसाठीचे योग्य निर्णय घेऊ शकतो, जे उत्पादन खर्च कमी करून उत्पादनाचा दर्जा चांगला ठेवायला आपल्याला मदत करेल. डॉक्टर, जैविक निविष्ठांच्या दर्जाबाबत आज शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप गोंधळ आहे, तर त्याची निर्मिती ही कशा प्रकारे केली जाते? खरं तर जैविक निविष्ठा म्हटलं तर शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी ड्रम येतात. ड्रममध्ये गुळाचं पाणी टाकणं, ताक टाकणं आणि मग त्या निविष्ठा टाकणं आणि त्या वापरणं. पण यातनं शेतकरी भांबावतो, कारण त्याला त्याचे परिणाम दिसत नाहीत. परंतु असं नाही आहे. जैविक निविष्ठा हे विज्ञान आहे. जैविक निविष्ठांच्या निर्मितीच्या मागे तंत्रज्ञान असतं. चला मी प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला दाखवतो नेमकं काय तंत्रज्ञान आहे, ज्याच्या माध्यमातून जैविक निविष्ठांचा दर्जा राखला जातो आणि जो दर्जा आपल्या शेतमालाला चांगला दर्जा देण्यासाठी आणि आपला खर्च कमी करण्यासाठी मदत करतो. आता उत्पादनाचा दर्जा म्हणजे प्युअर कल्चर. प्युअर कल्चर म्हणजे काय? हे जे आपल्याला इथे दिसतंय ही आहे बुरशी. ही बुरशी आपल्या मातीतल्या रोगकारक बुरशी मारण्यासाठी मदत करते. याची निर्मिती करण्यासाठी इथे बायोसेफ्टी कॅबिनेट आहे, ज्याच्यामध्ये कल्चरचे हँडलिंग केलं जातं, कल्चरचं ट्रान्सफर केलं जातं आणि प्युअर कल्चर जे आपल्यापर्यंत पोहोचतं आणि योग्य उत्पादनाचा दर्जा, शेतीतल्या मालाचा योग्य दर्जा राखायला मदत करतो. त्या व्यतिरिक्त याचा क्वालिटी कंट्रोल म्हणजे
विविध प्रकारच्या जैविक निविष्ठांचे फॉर्म्युलेशन्स हे खूप महत्त्वाचं आहे. त्याची परिणामकारकता तपासणं हे खूप महत्त्वाचं आहे. या फॉर्म्युलेशन्समध्ये बायोमी काम करतं. हे फॉर्म्युलेशन्स शेतकऱ्यांसाठीच नाही तर विविध कंपन्यांसाठी देखील बनवले जातात, जे उत्पादनांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावरती पोहोचतात. आणि इथे आपण पाहूया की उत्पादनांचा दर्जा जो आहे तो कसा तपासला जातो. विविध प्रकारच्या परीक्षणांच्या अंतर्गत योग्य प्रकारच्या स्ट्रेन्सची निवड केली जाते आणि हे जे स्ट्रेन्स आहेत हे स्ट्रेन्स सिलेक्ट करून त्याचा परफॉर्मन्स अनालिसिस करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात. याही पलीकडे हे उत्पादनं ज्यांची बांधावरती काम करण्याची क्षमता ही असणं गरजेचं आहे. उच्च तापमानाला काम करणं, वेगवेगळ्या पीएचला, वेगवेगळ्या ईसीला काम करणं गरजेचं आहे. विविध रसायनांसोबत काम करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्यांचे फॉर्म्युलेशन्स जे आहेत त्या फॉर्म्युलेशनची देखील डेव्हलपमेंट इथे बायोमीमध्ये केली जाते, जी शेतकऱ्यांसाठी बायोमीची उत्पादनं तसेच बायोमीसोबत जोडलेल्या कंपन्यांची जी उत्पादनं आहेत त्यामार्फत बांधावरती पोहोचतात. यामध्ये आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मायक्रोरायझा. मायक्रोरायझा नेमकी प्रयोगशाळेमध्ये कशी तयार होते त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी देतो. हे जे आपल्याला दिसतंय ही मुळं आहेत, याला म्हणतात रूट ऑर्गन कल्चर. याच्यामध्ये ह्या मुळांची जी वाढ आहे याच्यामध्ये मायक्रोरायझाची इन्फेक्शन्स आहेत. ही मुळं जशी वाढतात तसं त्याच्यामध्ये मायक्रोरायझा वाढतो. 3 महिन्यांच्या नंतर मायक्रोरायझा परिपक्व होतो आणि तो मग शेतामध्ये वापरण्यासाठी फॉर्म्युलेशनच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतो. आता आपण इथून जाणार आहोत. हे आपण पाहिलं क्वालिटी कंट्रोल, R&D किंवा उत्पादनांच्या दर्जा संदर्भातलं काम. यातनं उत्पादन निर्मिती कशी होते, कारण जसं मी मागाशी म्हटलं की आपण म्हणतो ड्रममध्ये गूळ, ताक आणि त्याच्या जैविक निविष्ठा टाका, त्या मल्टिप्लाय करा आणि शेतामध्ये द्या. याच्या पलीकडे जे जैव तंत्रज्ञान जे विज्ञानाच्या मदतीनं जैविक निविष्ठा आपल्यापर्यंत पोहोचवतं तिकडे आपण जाऊयात. जैविक निविष्ठांची निर्मिती कशी होते, कुठलं तंत्रज्ञान वापरलं जातं, त्याच्यासाठी काय गोष्टी असतात या प्रयोगशाळेकडे. हे आहे जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान, ज्याच्या माध्यमातून जीवाणू खतं, जैविक कीटकनाशकं यांची निर्मिती होते. आता इथे ही जी आहे ही क्लीन रूम आहे. इथे कुठल्याही प्रकारचे बुरशी, धूळ, जीवाणू यांचा संसर्ग नाहीये. यामध्ये एखादी कंपनी व्हॅक्सिनची देखील निर्मिती करू शकते, माणसांसाठी लागणाऱ्या प्रोबायोटिक्सची देखील निर्मिती करू शकते आणि त्याच दर्जाच्या मशिनरीजमध्ये बायोमी ह्या बायोरिएक्टर्समध्ये शेतकऱ्यांसाठी जीवाणू खतं आणि जैविक कीटकनाशकांची निर्मिती करते. इथे जर आपण कन्सेप्ट जी डोळ्यासमोर आणली मगाशी म्हटल्याप्रमाणे ड्रम, ताक, गुळाचं पाणी असं काहीही नाहीये. इथे आहे तंत्रज्ञान, जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान जे जैविक निविष्ठांचा दर्जा सुनिश्चित करायला मदत करतं. इथे पीएच, टेम्परेचर, एरेशन सगळ्या गोष्टी ऑटोमेशननं कंट्रोल होतात. जो उच्च शिक्षित स्टाफ जो आहे, स्किल्ड ह्युमन रिसोर्स जे आहेत, जे MSc मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, BTech ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजिस्ट आहेत, ते इथे काम करतात. इथनं उत्पादनांची निर्मिती होते आणि ही निर्मिती इथून पुढे कंट्रोल्ड कंडिशन्समध्ये फिलिंगला जाते, जेणेकरून उत्पादनांमधली शुद्धता, गुणवत्ता आणि दर्जा हा योग्य प्रकारचा राखला जातो. जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान असेल तर जागतिक दर्जाच्या जैविक निविष्ठांची निर्मिती करता येते आणि या जागतिक दर्जाच्या जैविक निविष्ठा आपल्या शेतमालाचा जागतिक दर्जा ठेवण्यासाठी मदत करतात. तेही कमीत कमी उत्पादन खर्चात, तेही पर्यावरणपूरक पद्धतीनं, सर्वांचं आरोग्य सांभाळून, सर्वांचा खर्च सांभाळून आणि उत्पादनाचा चांगला दर्जा राखून 2 पैसे खिशात पडण्याची शेतकऱ्याला शाश्वती देतात. उत्पादन निर्मितीच नाही तर उत्पादनं बाटलीमध्ये भरतेवेळी देखील उत्पादनांचा दर्जा राखणं हे जिकिरीचं आणि अतिशय महत्त्वाचं काम असतं आणि त्याच्यासाठी देखील बायोसेफ्टी कॅबिनेट्समध्ये उत्पादनांचं फेलिंग आणि पॅकेजिंग होतं. इथनं आपण जे मगाशी पाहिलं तिथनं आलेलं जे उत्पादन तयार झालेलं आहे बाटली बंद होऊन योग्य पद्धतीनं, योग्य हाताळणीनं बांधापर्यंत पोहोचतं. डॉक्टर, आत्ता तुम्ही आम्हाला जैविक निविष्ठा ह्या कशा प्रकारे निर्मिती केली जाते याचे आम्हाला
खूप डिटेलमध्ये दाखवलं आणि एवढं हायटेक मशीन मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा पाहिले आहेत. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की जैविक निविष्ठांचा डाळिंब असेल, खरबूज, कलिंगड, संत्रा किंवा इतर पिकांमध्ये योग्य पद्धतीने वापर कसा करावा? महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण योग्य प्रकारे वापर झाला तर योग्य परिणाम दिसतात, उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पादनाचा दर्जा सुधारतो. खरं तर जैविक निविष्ठा ह्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसचा भाग आहे. म्हणजे जसं आपण जेवणामध्ये समतोल आहार घेतो त्याच प्रकारे आपल्या खतांच्या वापरासोबत, जमिनीच्या मशागतीसोबत जैविक निविष्ठांचा वापर, म्हणजे जीवाणू खतं असतील, जैविक कीटकनाशक असतील, जैविक बुरशीनाशक असतील, यांचा वापर आपण करणं गरजेचं असतं. जैविक निविष्ठा जर आता समजा कांदा आहे किंवा इतर कुठलंही पीक आहे, वातावरण बदललं, कांदा, द्राक्ष, डाळिंब कुठलंही पीक असू दे, आपण धाव घेतो ती रासायनिक बुरशीनाशकाकडे. का? कारण बदलत्या वातावरणामध्ये बुरशीजन्य आजारांचा, जीवाणूजन्य आजारांचा संसर्ग मोठ्या प्रमाणावरती होतो आणि त्याच्यासाठी आपण रासायनिक, ज्या खर्चिक आहेत, हानिकारक आहेत आणि पुन्हा पुन्हा वापरायला लागतात अशा निविष्ठांचा वापर करतो. परंतु जैविक निविष्ठांचा फायदा काय आहे माहिती आहे? जर बदलत्या वातावरणामध्ये जीवाणू आणि बुरशी वाढतील तर जैविक निविष्ठांमध्ये असतात जीवाणू आणि बुरशी, आणि हे जीवाणू आणि बुरशी बदलत्या वातावरणासोबत वाढत जातात. जसे वाढत जातात तसं कीड आणि रोग याच्यावरती नियंत्रण देत जातात, जेणेकरून त्याचा वारंवार वापर करण्याची आपल्याला गरज पडत नाही. म्हणजे निसर्गाच्या मदतीनं, जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण निसर्गानं आणलेल्या समस्येवरती मात करण्यास सक्षम ठरतो. त्यामुळे कमीत कमी खर्चात, कमीत कमी वापरामध्ये आणि दीर्घकाळासाठी आपल्याला परिणाम मिळतो आणि आपलं पीक निरोगी, उत्पादन चांगलं, उत्पादनाचा दर्जा चांगला आणि 2 पैसे जास्तीचे मिळण्यास मदत होते. डॉक्टर, बायोमी मार्फत कृषी साक्षरता अभियानाअंतर्गत कृषी साक्षरता प्रशिक्षण हे आपल्या बायोमीतर्फे महिन्यातून एकदा घेतलं जातं. तर त्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन काही शेतकरी किंवा शेतकरी समूह शेतीमध्ये यशस्वी झाले आहेत का? नक्कीच शेती फायद्याची झाली आहे. आज आपण बघतो सार्वत्रिक ओरड अशी आहे की शेती तोट्याची होतीये, आतबट्ट्याची होतीये, पडतळ बसत नाहीये, उत्पादन खर्च वाढलाय, माती खराब झाली आहे, खतं वापरतोय, कीटकनाशकं वापरतोय, टॉनिक वापरतोय, सगळं करूनही उत्पादनाचा दर्जाचा, उत्पादन खर्चाचा आणि येणाऱ्या नफ्याचा ताळमेळ बसत नाहीये. त्याचं कारण आहे आपली खालावलेली माती. कृषी रसायन साक्षरता प्रशिक्षण हे या सगळ्या गोष्टींवरती काम करतं. माती जिवंत तर शेती जिवंत आणि शेती जिवंत तर शेतकरी श्रीमंत. मग ही माती जिवंत ठेवावी कशी? रसायनांचा आणि जैविक घटकांचा वापर योग्य प्रमाणात कसा करावा, जेणेकरून परिणामकारकता मिळेल, वारंवारता कमी होईल आणि उत्पादन खर्च आटोक्यात राहील, उत्पादन निर्यातक्षम दर्जाचे होईल. आणि आपली माती म्हणजे आपलं उत्पादन आहे, आपली माती म्हणजे आपला उत्पादनाचा कारखाना आहे. तो कारखाना, त्याचं ऑइलिंग, मेंटेनन्स जर व्यवस्थित नाही राहिला ते उत्पादन देणार कशी? हे सगळं कसं करावं? त्याच्यासाठी सुरुवात माती परीक्षणापासून. माती परीक्षण 4 ठिकाणी 4 वेगवेगळे रिपोर्ट्स, त्याच्यानंतर तो रिपोर्ट वाचायचा कसा, इथपासून सुरुवात असते. बायोमी फक्त तंत्रज्ञानच घेऊन जात नाही, तर तंत्रज्ञानाचा योग्य वापर आपल्या शेतात कसा करायचा, माती परीक्षण आणि मातीमध्ये वापरण्याच्या निविष्ठा यांचा ताळमेळ कसा घालायचा, हे सगळं प्रशिक्षणामध्ये शिकवलं जातं. जैविक रासायनिक निविष्ठांचा एकात्मिक वापर, त्या माध्यमातून कीड आणि रोगांवरती योग्य प्रकारे नियंत्रण, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा शेतकरी शिकतो तेव्हा तो स्वतःचं शेड्यूल तयार करतो. स्वतःच्या शेड्यूलनं स्वतः निविष्ठांचा योग्य निवड आणि योग्य वापर करतो, ज्याच्यामुळे कीड आणि रोग आटोक्यात राहतात. खतांचा वापर परिणामकारकतेने होतो. जसं गाडीला मायलेज मिळणं महत्त्वाचं असतं, तसं खतांना, कीटकनाशकांना, बुरशीनाशकांना मायलेज मिळणं महत्त्वाचं असतं. मग हा मायलेज कसा मिळवायचा? आणि मायलेज मिळाला तर साहजिकच खर्च कमी होणार आणि फायद्याची शेती होणार. अशा पद्धतीनं हजारो शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात भाग घेऊन आपली शेती फायद्याची केली आहे आणि करत आहेत. यापैकी बरेचसे शेतकरी जे आहेत ते भारतीय कृषी अनुसंधान परिषद म्हणजेच ICARच्या मिलेनियर फार्मर या पुरस्काराचे मानकरी देखील ठरलेले आहेत. म्हणूनच पुन्हा एकदा माती जिवंत म्हणजेच मातीवरती काम केलं तर शेतकरी श्रीमंत होऊ शकतो, या प्रशिक्षणात आपण दाखवून देतो आहोत. डॉक्टर, शेतीमधील उत्पादित झालेल्या मालास बाजारभाव काय मिळेल हे काही आपल्या हातात नाही, परंतु कमी खर्चात दर्जेदार उत्पादन कसे घेता येईल यासाठी आमच्या बळीराजा स्पेशलचे जे शेतकरी मित्र आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सर, शेती म्हणजे त्याच्यासाठी ठरलेला अभ्यासक्रम नाही, जसा पाठ्यपुस्तकात शाळेत असतो. शेती म्हणजे दररोज नवीन प्रश्न, दररोज नवीन सिलेबस, आणि याला सामोरं जायचं असेल तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाची मदत घ्यायची आहे. दुसरी गोष्ट शेतीचा अभ्यासपूर्वक, शेतीमध्ये अभ्यासपूर्वक काम करायचं आहे. अभ्यास जर केला तर कुठलीही प्रश्नपत्रिका आपल्याला सोपी जाते. तर प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. प्रशिक्षण घेतोय ते कुठून घेतोय? आपण शेतीसाठी माहिती घेतोय तर ती कुठून घेतोय? त्याच्यासाठीचा सोर्स काय आहे? जसं आपण बघतो शेतीमध्ये दररोज दिवशी नवीन प्रश्नांना आपल्याला सामोरं जायला लागतं. त्याचसाठी म्हणून
आणि हे जे नवीन प्रश्न आहेत, तर शेतीसाठी असा कुठला फिक्स सिलेबस नाहीये, कुठला फिक्स शेड्यूल नाहीये. जसं द्राक्षामध्ये म्हटलं जातं 60व्या दिवशी मिलीबग येतो आणि त्याच्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे. परंतु प्रशिक्षणातनं तुम्ही जाणून घेऊ शकता पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसमध्ये आपल्याला काय असं अंतर्भूत करायचं आहे जेणेकरून मिलीबगची समस्याही येणार नाही आणि आपल्याला रसायनांच्या वापरासाठी जायला लागणार नाही, आपला खर्च होणार नाही. म्हणजेच अभ्यासपूर्वक जर शेती केली, पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस व्यवस्थित समजून घेतल्या, रसायनांची निविष्ठांची योग्य निवड केली, आपल्या मातीची योग्य काळजी घेतली, तर आपला उत्पादन खर्च कमी होतो आणि येणाऱ्या समस्येला निसर्गाच्या मदतीनं, जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण सामोरं जाऊ शकतो. जेणेकरून बाजारात भाव जरी कमी मिळाला तरी आपलं उत्पादन खर्च आटोक्यात ठेवून आपला नफा आपण तिथे सुनिश्चित करू शकतो. उदाहरण आपण कांद्याचं घेऊयात. कांदा काढला, तो जर टिकला तर भाव मिळाला तर योग्य वेळी तो बाजारात आणता येतो. परंतु तो टिकवायचा कसा हे आपल्याला बायमीचे कृषी रसायन साक्षरता प्रशिक्षणाचे शेतकरी निश्चितच सांगू शकतात, ज्यांचा कांदा 1 वर्षापेक्षा जास्त टिकतो, तेही कमीत कमी खर्चामध्ये. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. आपल्याकडून खूप उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती मिळाली. याचा वापर करून आमचे बळीराजा स्पेशलचे शेतकरी मित्र त्यांचं उत्पादन कमी खर्चात काढून चांगल्या प्रकारे त्यांचं कुटुंब सुखी करतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा तुम्हाला एकदा धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद. शेतकरी मित्रांना शुभेच्छा. आणि आपणही मला जी बोलण्याची संधी इथे दिलीत, आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. बळीराजाच्या पुढील उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. आधुनिक शेती, शेतीपूरक व्यवसाय, नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, फुलशेती, फळशेती, वनशेती, भाजीपाला पिके, वेलवर्गीय पिके, तरकारी पिके, दूध व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, खते, औषधे, बी बियाणे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.